खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची आता CID चौकशी करते आहे। हेच बीड शहर पोलीस ठाणा आहे जिथे वाल्मिक कराडला 14 दिवसाची कोठडी मिळाल्यानंतर या कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि CIDचं एक पथक याच पोलीस स्टेशनमध्ये एका बंद दाराआड त्याची चौकशी या ठिकाणी करतात। दुसरीकडे फरार आरोपी सुदर्शन घुले याचे जे दोन भाऊ आहेत त्यांची देखील चौकशी CID आज करत आहे दिवसभर। काल रात्री देखील याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी केली गेल्याची देखील माहिती आहे आणि CID कडून या सगळे 3 गुन्हे जे आहेत ज्यामध्ये खंडणीचा गुन्हा आहे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि दुसरा आणखीन एक जो गुन्हा आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक गुन्हा आहे। त्यामुळे हे तीनही गुन्हे संलग्नित आहेत आणि एकमेकांशी आरोपीचं संभाषण आहे अशा प्रकारची माहिती CIDची आहे। मात्र त्यामध्ये या वाल्मिक कराड यांचा रोल नेमका खंडणीपुरता आहे, त्यांनी मागितली का नाही मागितली की पुन्हा पुढच्या प्रकरणामध्ये त्यांचे धागेदोरे आहेत, हे सगळं अनुषंगानं CID चौकशी करते। 14 दिवसाची CID चौकशी मिळाल्यानंतर वाल्मिक कराड याला या बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं आहे आणि दक्षता म्हणून पोलिसांनी आणखी काही पावलं उचलले गेलेली आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एक पोलीस या ठिकाणी त्यांना बसवण्यात आला आहे आणि एक रजिस्टर यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये व्हिजिटर्स म्हणजे अभ्यागतांची भेट व्हिजिटर्स अशा प्रकारची नोंद करण्यात आली। पूर्वी हे रजिस्टर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नव्हतं, मात्र प्रत्येक कोण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये येतो आहे त्याचे नेमकी काय कशासाठी येतो आहे या सगळ्यांच्या नोंदी देखील ठेवल्या जात आहेत। पुढे या अनुषंगाने कुठल्याही आरोप या पोलिसांवरती होऊ नयेत त्यामुळे पोलिसांकडून आणि CID कडून देखील दक्षता घेतली जाते। आणखीन एक अपडेट म्हणजे याच पोलीस ठाण्यामध्ये इतर 4 आरोपी होते त्यांना गेवराईच्या पोलीस ठाण्यामध्ये हलवण्यात आले आणि त्याचं कारण आहे की 2 आरोपींची एकत्र भेट होऊ नये असा उद्देश या ठिकाणी CIDचा आहे आणि आज दिवसभर वाल्मिक कराडची चौकशी या पोलीस ठाण्यात CIDचे पथक करतील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।